नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सायन्स चॅप्टर नंबर 3 प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस यावरील एक्सरसाइज बघणार आहोत। त्यावरील पहिला प्रश्न बघा। फिल इन द ब्लँक्स विथ द अप्रोप्रिएट टर्म। टेम्परेचर, व्हॉल्यूम, मास, डेन्सिटी, ह्युमिडिटी, ऍसिडिक, वेट, न्यूट्रल, शेप। लक्षात ठेवायचं की कधी पण एक्सरसाइज सॉल्व्ह करत असताना आधी लेसन व्यवस्थित वाचून घ्यायचा, त्यातील जे काही डिफिकल्ट वर्ड्स असतील त्याचा मीनिंग समजून घ्यायचा। The capacity of air to hold moisture depends upon the humidity of the air. म्हणजे humidity लिहा। Water does not have a shape but has definite density and mass. While freezing, the density of water is lower. Density म्हणजे घनता। Neutral soil has pH 7. Neutral म्हणजे उदासीन जी माती असते तिचा pH हा 7 असतो। Question number 2. Why is it said that air is a homogeneous mixture of various gases? मग हवा ही सर्व गॅसेस म्हणजे वायूंचं एक जिनसी मिश्रण आहे असं का म्हटलं जातं? आन्सर बघा। Air is a mixture of very fine particles of some gases, dust, smoke and moisture. There are many constituent gases in the air. They are in the form of mixture. The separate existence of each gas is not felt. Gases cannot be separated easily. So, air is a homogeneous mixture of various gases. B. Water is a universal solvent. पाण्याला वैश्विक द्रावक म्हटले जाते। Many substances easily dissolve in water. तर अनेक पदार्थ हे पाण्यात सहज विरघळतात। म्हणून Therefore, water is said to the universal solvent. म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक असं म्हटलं जातं। C. There is no alternative to water for cleaning purpose. तर स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही। याचा आन्सर बघा। Many substances can dissolve in water. तर अनेक पदार्थ हे पाण्यामध्ये विरघळत असतात। पुन्हा फॉर बाथिंग, क्लिनिंग, युटेन्सिल्स म्हणजे भांडी धुण्यासाठी, आंघोळीसाठी, वॉशिंग क्लोथ्स कपडे धुण्यासाठी वॉटर बिकेम व्हेरी युजफुल सोलंट। मग त्यासाठी पाणी हे एक अत्यंत उपयुक्त असं द्रावक आहे। वॉटर इज चीप. पाणी हे स्वस्त असतं। इझिली अवेलेबल फॉर क्लिनिंग पर्पज एव्हरीवेअर. मग तो सर्वत्र आपल्याला क्लिनिंग हा जो काही आपला हेतू असतो इझिली अवेलेबल होत असतो। देअरफॉर देयर इज नो अल्टरनेटिव्ह टू वॉटर फॉर क्लिनिंग पर्पज। हे बाकीचं क्वेश्चन मधला जी काही लाईन आहे ती इथं पुन्हा लिहून घ्यायची। 3. What will happen if A. The amount of water vapor in the air increases. मग हवेतील बाष्पाचे प्रमाण हे जर वाढले तर काय होईल? When the amount of water vapor increases in the air, the humidity rises किंवा humidity increases असं लिहिलं तरी चालेल। The air became humid. तर हवेची आर्द्रता ही वाढणार आहे, हवेतील ओलावा वाढणार आहे। B. Only one crop is grown repeatedly in the soil. जमिनीत सातत्याने एकच पीक घेतले तर काय होईल? If same crop is grown again and again, जर एकच पीक अनेक वेळेला लावलं, सॉइल टेक्स्चर डिस्टर्ब. मातीची पोत ही कमकुवत होणार आहे। The fertility of land decreases. मातीची सुपीकता कमी होणार आहे। The soil does not support the cultivation. माती ही लागवडीसाठी सपोर्ट करणार नाही। So crop should be rotated in order to maintain the fertility of the land. म्हणून जे काही पिकं घ्यायची ते रोटेशन मध्ये घेतले पाहिजे। तर जमिनीची जी काही सुपीकता आहे ती टिकून ठेवण्यासाठी अजून and to give proper yield आणि जे काही क्रॉप आहे त्याच्यापासून योग्य असं उत्पादन मिळवण्यासाठी आपण रोटेशन मध्ये पिकं घेतली पाहिजे। विथ whom should I pair up? सांगा मी कोणाशी जोडी लावू? ग्रुप ए, ग्रुप बी, एअर। तर लक्षात ठेवायचं विद्यार्थ्यांनी की अशा रेषा ओढायच्या नाही। इक्वलची साइन द्यायची, त्याच्या पुढे लिहायचं स्कॅटरिंग ऑफ लाईट। हे उत्तर लिहायचं पूर्ण। स्कॅटरिंग ऑफ लाईट। वॉटर एक्सक्रीशन उत्सर्जनासाठी,
सॉइल प्लास्टिसिटी. तर आन्सर हे प्रश्नाच्या समोरच लिहिले गेले पाहिजे, कोणीही रेषा ओढून आन्सर लिहायचे नाही. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. तर खालील विधाने चूक आहे की बरोबर ते सांगायचं आहे. ए, सँडी सॉइल हॅज लो कॅपॅसिटी ऑफ होल्डिंग वॉटर. मग सँडी म्हणजे काय, जी रेताड माती असते तिची जलधारण क्षमता ही कमी असते. तर याचं उत्तर बरोबर आहे. वाळूमध्ये माती सामावते का नाही, जिथं खूप असं पाणी साचलेलं असते तर माती वाळू टाकली जाते. बी, द सबस्टन्स इन विच अ सोल्यूट डिझॉल्व इज कॉल्ड सोलवंट. मग ज्या पदार्थात द्राव्य विरघळते त्याला द्रावक म्हणतात. तर याचा आन्सर सुद्धा काय आहे, ट्रू आहे. याचं देखील पहिल्याचं ट्रू लिहा, त्याच्या पुढे पूर्ण सेंटेन्स लिहायचं, खाली ॲरो करून ट्रू लिहायचं. सी, द प्रेशर एक्झर्टेड बाय एअर इज कॉल्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. इट इज ऑल्सो ट्रू. मग हवेमुळे पडणाऱ्या दाबाला वातावरणीय दाब म्हणतात. तर हे बरोबर आहे. एक्सप्लेन द पिक्चर इन युअर वन वर्ड. तर खालील जे काही चित्र आहेत तर ते आपल्याला आपल्या शब्दामध्ये स्पष्ट करायचे आहेत. तर काय दिसत आहे की इथं जमीन आहे, जमिनीमध्ये इथं तडा गेलेला आहे, फट आहे, क्रॅक आहे. आणि ह्या पहिल्या फटीमध्ये आपल्याला पाणी दिसत आहे, दुसऱ्या फटीमध्ये काय दिसत आहे, आईस दिसत आहे. तर या ठिकाणी आपल्याला पाण्याचा जो काही ॲनॉमलस बिहेवियर आहे तर ही प्रॉपर्टी आपल्याला या ठिकाणी वापरायची आहे. त्यावरून आपल्याला हा प्रश्न स्पष्ट करायचा आहे. तर हा प्रश्न काही फरक स्पष्ट करा याच्यासारखा नाही, फक्त आपल्याला थोडीशी तुलना करायची दोघांमध्ये. त्याच्यामुळे बी फिगरच्या बाबतीत काही पॉइंट्स आपले वाढणार आहेत. बघा, फिगर ए मध्ये काय दिसत आहे, वॉटर इज सीन इन द क्रॅक. तर तड्यामध्ये आपल्याला पाणी दिसत आहे. फिगर बी मध्ये काय दिसत आहे, आईस इज सीन इन द क्रॅक. तर आईस दिसत आहे. वॉटर इज इन लिक्विड फॉर्म. मग फिगर ए मध्ये जे काही पाणी आहे ते द्रव रूपात आहे. आईस इज इन सॉलिड फॉर्म मध्ये आहे, घन रूपात. ॲज द टेम्परेचर इज डिक्रीजिंग. मग ह्या पाण्याचं टेम्परेचर जसं कमी होणार आहे, द वॉटर इज फ्रीजिंग. पाणी गोठायला लागतं, थंड व्हायला लागतं. पुढे बघा, मग ड्यू टू फ्रीजिंग वॉटर कन्व्हर्टेड इनटू आईस. मग फ्रीजिंग झाल्यामुळे पाण्याचं रूपांतर बर्फात होणार आहे. द वॉटर इज लेस दॅन 4 डिग्री सेल्सिअस. मग ज्या वेळेला पाण्याचं तापमान हे 4 डिग्री सेल्सिअसला होईल तर त्यावेळेला पाण्याची घनता काय होणार आहे, लेस होणार आहे. डेन्स म्हणजे काय, डेन्सिटी बिकम लेस डेन्स बट इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस. मग त्यावेळेला पाण्याची जी काही डेन्सिटी ही कमी होणार आहे आणि त्याचं व्हॉल्यूम मात्र इन्क्रीज होणार आहे. 4, द वॉटर स्टार्ट एक्सपांडिंग. मग त्यावेळेला काय होणार आहे, तर जो काही पाण्याचा बर्फ झालेला आहे त्याचा आता एक्सपान्शन होणार आहे, तो प्रसरण पावणार आहे. आणि त्यामुळे ड्यू टू ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर, मग पाण्याचं जे काही असंगत वर्तन आहे त्यामुळे द क्रॅक इन फिगर बी लुक्स बिगर दॅन फिगर ए. त्यामुळे जो काही क्रॅक आहे फिगर बीचा तर तो आपल्याला मोठा दिसणार आहे फिगर ए पेक्षा. कारण पाण्याच्या ह्या असंगत वर्तनामुळे तो क्रॅक काय होणार आहे, तो तडा हा मोठा होणार आहे. कारण बर्फाचं जे काही व्हॉल्यूम आहे ते इन्क्रीज होणार आहे, त्याची डेन्सिटी ही कमी होणार आहे. या कारणामुळे क्वेश्चन नंबर 7, राईट आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर वन वर्ड. तर तुमच्या शब्दामध्ये उत्तर द्यायचे आहेत. ए, हाऊ इज लाईट स्कॅटर्ड बाय एअर. तर हवेमुळे प्रकाशाचे विकिरण कसे होते. आन्सर 1, एअर इज अ मिक्सचर ऑफ व्हेरी फाईन पार्टिकल्स ऑफ सम गॅसेस, डस्ट, स्मोक अँड मॉइश्चर. When rays of light falls on these minute particles, the particles spread the light in all direction. This natural phenomenon is called scattering of light. B, explain the various properties of water. पाण्याचे विविध गुणधर्म स्पष्ट करायचे आहेत. फ्लुइडिटी म्हणजे वाहकता,
वॉटर इज अ फ्लुइड सबस्टन्स, तर ते एक द्रवरूप पदार्थ आहे. ड्यू टू विच इट कॅन फ्लो, त्याच्यामुळे ते वाहतं. कूलंट म्हणजे एक शीतक आहे ते. इट कॅन कूल द हिटेड इक्विपमेंट्स, मग ज्या काही गाड्या असतात त्याच्यामध्ये पाणी टाकलं जातं, तर गाड्यांची जी काही इन्स्ट्रुमेंट्स असतात, इक्विपमेंट्स असतात, तर ती गाडी चालू असल्यामुळे तापतात आणि ते थंड करण्यासाठी कूलंट म्हणून पाण्याचा उपयोग केला जातो. 3. युनिव्हर्सल सोलवंट, मेनी सबस्टन्सेस इझिली डिझॉल्व इन वॉटर. 4. वॉटर इज यूज्ड इन व्हेरियस लाईफ प्रोसेसेस इन द बॉडी, एक्झाम्पल digestion, excretion. Cleaning, water is useful for cleaning purpose, example bathing, washing clothes. Why is the density of sea water more than that of rain water? तर समुद्राच्या पाण्याची घनता पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त का असते? तर समुद्राच्या पाण्याची ही सतत वाफ होत असते. वाफ झाल्यानंतर क्षार मात्र तिथेच शिल्लक राहतात आणि अनेक वर्ष क्षार शिल्लक राहिल्यामुळे समुद्राची जी काही क्षारता आहे ती वाढते, म्हणजेच त्याची घनता वाढते. परंतु पावसाच्या पाण्यामध्ये मात्र कोणत्याही प्रकारचे क्षार नसतात. पाऊस मुळातच बाष्पापासून बनलेला असतो, म्हणजे वॉटर वेपर पासून बनलेला असतो, त्याच्यामुळे त्याच्यात कोणत्याही प्रकारचं क्षार नसतात, शुद्ध पाणी असतं ते. C1. There are many dissolved salt in seawater. Due to many salts are dissolved in seawater, the density of seawater is more than the rain water. What is the importance of good soil structure? तर चांगल्या मृदा रचनेचे महत्त्व काय आहे? Due to good soil structure, fertility of soil is good. मग जमिनीची सुपीकता ही चांगली असते. The roots get sufficient supply of oxygen. मुळांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. वॉटर ड्रेनेज इज गुड, मग पाणी तेथे साठून राहत नाही, पाण्याचा निचरा चांगला होतो. द प्लांट्स ग्रो वेल, आणि यातूनच वनस्पतीची वाढ चांगल्या प्रकारे होते. व्हॉट आर द व्हेरियस युजेस ऑफ सॉइल? मृदेचे किंवा मातीचे विविध उपयोग कोणते? फर्स्ट, सॉइल हेल्प्स प्लांट्स टू ग्रो, मग वनस्पतीची वाढ होण्यासाठी मातीचा उपयोग होत असतो. सॉइल हॅज वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, मग पाणी धारण क्षमता किंवा पाणी टिकून ठेवण्याची क्षमता मातीमध्ये जास्त असते. देअरफॉर वॉटर इज अवेलेबल टू अस थ्रू आउट द इयर, मग त्यामुळे ग्राउंड लेवल ही वाढत असते पाण्याची आणि आपल्याला वर्षभर पाणी हे व्यवस्थित पुरतं, अवेलेबल असतं. ड्यू टू प्लास्टिसिटी, सॉइल कॅन बी गिव्हन एनी रिक्वायर्ड शेप. व्हेरियस आर्टिकल्स आर मेड फ्रॉम सॉइल, मग मातीपासून आपण विविध वस्तू बनवू शकतो मातीला आकार देऊन. एक्झाम्पल अर्दन पॉट्स म्हणजे माठ, अर्दन लॅम्प्स दिवे, आयडल्स म्हणजे मूर्ती, ब्रिक्स, विटा, तर अशा अनेक वस्तू आपण मातीपासून बनवू शकतो. What is the need and importance of soil testing from the point of view of farmer? मग शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून सॉइल टेस्टिंग म्हणजे मृदा परीक्षण हे कशा पद्धतीने गरजेचं आणि महत्त्वाचं आहे? आन्सर 1. The proportion of various ingredients of soil can be determined by soil testing. मग माती परीक्षणामुळे मातीमध्ये जे काही विविध असे घटक असतात त्याचं प्रोपोर्शन म्हणजे त्याचं प्रमाण हे ठरवलं जातं. ड्युरिंग सॉइल टेस्टिंग द सॉइल इज एक्झामाइन्ड फॉर कलर, टेक्स्चर अँड प्रोपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इन इट. मग सॉइल टेस्टिंगच्या वेळेला तर सॉइलचं परीक्षण केलं जातं, त्यातून त्याचा जो काही रंग असेल मातीचा, मातीची पोत आणि मातीमध्ये असलेले जे काही ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे सेंद्रिय पदार्थांचं जे काही प्रमाण आहे ते देखील समजत असतं. सॉइल इज टेस्टेड टू फाइंड आउट इफ देयर इज अ डेफिशियन्सी ऑफ एनी इन्ग्रेडियंट. मग सॉइल टेस्टिंगमुळे याचा शोध लावता येतो की सॉइलमध्ये कोणता घटक कमी आहे आणि त्यातून टू डिसाइड व्हॉट मेजर शुड बी टेकन टू रिमूव्ह द डेफिशियन्सी. मग मातीमध्ये त्या घटकाची कमतरता दूर करण्यासाठी तो किती प्रमाणामध्ये आपल्याला गरजेचा आहे त्यानुसार त्यावर उपाययोजना करता येतील.
जी. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ एअर इन ट्रान्समिशन ऑफ साऊंड? तर ध्वनीच्या प्रसारणामध्ये हवेचे महत्त्व काय आहे? ऑल द साऊंड्स दॅट वी हिअर रीच अस थ्रू द सराउंडिंग एअर. बघा, मग आपण जेवढे पण ध्वनी ऐकत असतो ते आपल्या भोवतालच्या हवेमार्फत आपल्यापर्यंत पोहोचत असतात. एअर इज युजफुल ॲज अ मीडियम फॉर द ट्रान्समिशन ऑफ साऊंड. मग हवा हे एक माध्यम आहे ध्वनीच्या प्रसारणासाठीचे. द साऊंड वेव्स ट्रॅव्हल थ्रू द मीडियम ऑफ एअर अँड रीचस. मग ध्वनी लहरी हे या हवेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतात. ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ एअर वी कॅनॉट हिअर द साऊंड. जर हवाच नसेल तर आपल्यापर्यंत ध्वनी पोहोचणार नाही, आपण ध्वनी ऐकू शकणार नाही. H. Why should a glass bottle completely filled with water never be kept in a freezer? तर पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली कधीही फ्रीझरमध्ये का ठेवू नये? ड्यू टू अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. तर पाण्याच्या असंगत वर्तनामुळे इफ द टेम्परेचर ऑफ वॉटर इज लोअर्ड. जर पाण्याचं तापमान कमी झालं बिलो 4 डिग्री सेल्सिअस इज डेन्सिटी डिक्रीजेस. मग त्यावेळेला पाण्याची डेन्सिटी कमी होते. अँड व्हॉल्यूम इन्क्रीजेस. आणि पाण्याचं व्हॉल्यूम इन्क्रीज होतं. मग ड्यू टू एक्सपान्शन व्हॉल्यूम इन्क्रीज होतं म्हणजेच काय? पाण्याचं एक्सपान्शन होतं, प्रसरण पावतं. द बॉटल मे ब्रस्ट. त्यामुळे जो काही बर्फ आहे तो बाटलीच्या देखील बाहेर येतो किंवा तो प्रसरण पावल्यामुळे बॉटल मे ब्रस्ट. तर ती काचेची बाटली ही फुटू शकते. द ब्रोकन ग्लास पीसेस मे कॉज हार्म. मग त्यामुळे काचेचे काही तुकडे जे असतील त्याच्यामुळे इजा होण्याची शक्यता असते. देअरफॉर अ ग्लास बॉटल शुड कम्प्लिटली फिल्डेड विथ वॉटर नेव्हर बी केप्ट इन अ फ्रीझर. तर अशा पद्धतीने प्रकरण 3 यावरील एक्सरसाइज ही पूर्ण झालेली आहे. अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपण सर्वांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.